नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे एक महत्त्वपूर्ण पत्र आलेलं आहे. पत्राचा विषय आहे अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर समायोजनाबाबत. तर हे पत्र सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक, जिल्हा परिषद सर्व आणि शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर यांच्यासाठी आहे. तर एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे की सन 2025-26 संचमान्यताचं कामकाज शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख व शाळास्तर यांच्या लॉग इनला विद्यार्थी कार्यरत पदे, माध्यम, अनुदान प्रकार, वर्ग व शाखा इत्यादी नमूद नसणे या कारणामुळे संच मान्यता झालेल्या नसल्याचे दिसून येते. विविध स्तरावर अशा 1600 शाळा प्रलंबित असल्याचे दिसून येते. म्हणजे 2025-26ची संच मान्यतेचं कामकाज सुरू आहे, परंतु काही शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख आणि शाळा स्तरावरच्या लॉग इनला विद्यार्थी संख्या असेल, कार्यरत पदांची माहिती असेल किंवा माध्यम, अनुदानाचा प्रकार, वर्ग आणि शाखा यात नमूद करण्याच्या कारणांमुळे संच मान्यता पूर्ण झाली नसल्याचे दिसून येत असल्याचं याच्यात नमूद केलेलं आहे. तर असं सूचित करण्यात येतं की या पत्रानुसार की सन 2025-26च्या संच मान्यता प्रमाणे तातडीने समायोजनाच्या शासन निर्णयाप्रमाणे समायोजन करावे. याबाबत निर्देश यापूर्वी देण्यात आलेले आहेत. तर 2025-26च्या संच मान्यतानुसार तातडीने समायोजन करण्यासंदर्भातचं कामकाज पूर्ण करण्यात यावे. सन 2025-26 संच मान्यता उपयुक्त कारणामुळे झाली नसल्यास, तात्पुरत्या स्वरूपात मागील वर्षाच्या तुलनेत विद्यार्थी संख्या कमी झाली नसल्यास अशा शाळांच्या बाबतीत सन 2024-25ची संच मान्यता विचारात घेऊन समायोजनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. म्हणजे या पत्राचा अर्थ असा आहे की ज्यांची संच मान्यता पूर्ण झालेली आहे 2025-26ची, तर त्यांच्या संख्येनुसार समायोजनाचं कामकाज पूर्ण करणं अपेक्षित आहे. आणि काही कारणामुळे किंवा वरील जे कारणं आहेत की विद्यार्थी लॉग इन, विद्यार्थी च्या माहिती भरणे किंवा कार्यरत पदे, अनुदान, माध्यम प्रकार, अनुदान प्रकार, वर्ग या शाखा या दृष्टीने माहिती नमूद करणार नसल्यामुळे काही तात्पुरत्या स्वरूपामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत विद्यार्थी संख्या कमी झाली नसल्यास अशा शाळांच्या बाबतीत सन 2024-25ची संच मान्यता विचारात घेऊन समायोजनाची कार्यवाही करावी लागणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. सन 2025-26ची संच मान्यता झाली नसल्यास मंजूर पदापेक्षा जास्त पदाचे वेतन आणि भत्ते शालार्थ प्रणालीतून अदा होणार नाहीत असे याच्यात नमूद केलेलं आहे. हे महत्त्वपूर्ण आहे की 2025-26ची जर संच मान्यता झाली नसेल तर मंजूर जे पद आहेत त्या पदापेक्षा जास्त पदांचे वेतन आणि भत्ते शालार्थ प्रणालीतून अदा होणार नाहीत असे शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्रात नमूद केलेलं आहे. अतिशय एक महत्त्वपूर्ण पत्र आहे आणि यानुसार तात्काळ कार्यवाही करण्यासंदर्भात सूचित केलेलं आहे. यानुसार बऱ्याचशा शाळांमधील शिक्षक अतिरिक्त होऊ शकतात किंवा त्यांचं समायोजन करणं अपेक्षित आहे. या दृष्टीने हे कामकाज तातडीने होणार असल्याचे नमूद आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट ही शिक्षक आणि सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी होती. आपण आतापर्यंत या व्हिडिओ पाहिला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.